महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत आहे। आज सर वाढदिवस आहे तुमचा, वाढदिवसानिमित्त काय हे करणार, संकल्प काय आहे? माझा वाढदिवस हा अत्यंत साध्या पद्धतीने आई महालक्ष्मी जगदंबेची पूजा अर्चना करून मी करत असतो आणि या दिवशी आपल्याला जी जबाबदारी आहे ती जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडता यावी आणि जास्तीत जास्त समाजाच्या कल्याणाकरता, व्यक्तीच्या कल्याणाकरता आम्ही जे काम करतो ते अजून जास्त पद्धतीने करता यावं याकरता आई महालक्ष्मीला साकडं घालतो आणि मला वाटतं आई महालक्ष्मी प्रत्येक वर्षी नवनवीन काहीतरी करण्याकरता मला आशीर्वाद देत असते। सर, महसूल मंत्री म्हणून तुमचा कार्यकाळ डायनॅमिक राहिलेला आहे। अनेक निर्णय असे आहे की जे सर्वसामान्य लोकांना फायदा होतो। म्हणजे 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज, जिथं स्टॅम्प माफी, तुकडेबंदी, काय वाटतं आणखी काय संकल्प आहे? यावर्षी आम्हाला आत्तापर्यंत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याकरता जिल्ह्यामध्ये मी प्रवास करणार आहे आणि मला विश्वास आहे की या राज्यातल्या 7 कोटी लोकांपर्यंत महसूल विभागाचा फायदा होऊ शकतो। व्हर्टिकल सातबारा करायचा असेल, जिवंत सातबारा मोहीम पूर्णपणे राबवायची असेल, शेतकऱ्याच्या शेतातला पांढरा रस्ता पूर्ण करायचा असेल तर मला वाटतं की हे वर्ष महत्त्वाचं आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। या सरकारची सर्वात मोठी परीक्षा आहे, त्याचा प्रचार आज थांबतोय। आमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदेजीचं सरकार, आम्ही सर्व 51% नगरसेवक जास्त घेऊन 51% आम्हाला मतदान मिळेल। 2/3 बहुमताने महाराष्ट्रामध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आलेले असेल आणि साधारणतः 2-3 महानगरपालिका सोडल्या तर सर्वच महानगरपालिकेमध्ये भाजपा महायुतीचाच महापौर राहील। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं शिवतीर्थावरून, जिथे ज्या ठाकरे बंधूंनी ज्या शिवतीर्थावरून टीका केली होती तिथेच त्यांनी त्यांच्या सगळ्याच उत्तर नाही, काही गोष्टीचे उत्तर द्यावे लागतात, कारण जर उत्तर दिले नाही तर समाजामध्ये एक संभ्रम असतो की आम्ही उत्तर का देत नाही। त्यामुळे काही गोष्टीचे उत्तर द्यावेच लागतात आणि ते योग्य द्यावे लागतात। अजितदादा म्हटले की मला हलक्यात घेऊ नका, मी मोठ्या काकाचा पुतण्या आहे। नाही, त्यांची ती बोलण्याची पद्धती आहे, पण ठीक आहे, यातनं महायुतीवर काही परिणाम नाही। मुंबई महानगरपालिकेचं समीकरण कसं बघता? विकासाच्या बाजूने जाईन की ठाकरे बंधू म्हणतात की मराठीच्या रक्षणासाठी? भावनात्मक मतं मिळणार नाही, विकासाला मतं मिळतील। शेवटचा प्रश्न, आज मुख्यमंत्र्यांच्या बाईक रॅलीमध्ये तुम्ही सहभागी होताय? हां, मी सहभागी होऊन आम्ही दोघंही नागपूरला 105च्या वर जागा जिंकू। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।